हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 68. दर्पणे विण डोळा, आपुले भेटीचा सोहळा, भोगिता तरी लीळा, सांगतो हे. अर्थात आरशाशिवाय जर अंतःचक्षूंनी स्वतःला पाहण्याचा योग जुळून आला तर ती लीला सद्गुरूची आहे. साधकाच्या आध्यात्मिक तपश्चर्येला सुफळ प्राप्त होते आणि त्याच्या जीवनात एक क्षण असा येतो की त्याचे परमभाग्य उजळते. त्याला अंतःचक्षूंनी स्वतःच्या अंशात्म्याचे दर्शन होते. त्याची त्याच्या स्वतःशी भेट होते. जीवात्मा आणि अंशात्मा यांचे मिलन होते. त्याला योग प्राप्त होतो. चेता आणि चेतविता यांचे मिलन होते. साधक ही अद्भुत लीला अनुभवित असतो. त्याला अनुभूती प्राप्त होते. तो साक्षात्कारी होतो. सायुज्य मुक्त होतो. मुक्त होतो. संन्यासी योगी होतो. माऊली सांगतात की येथे सद्गुरू आणि साधक यांचेही मिलन होते. सद्गुरूप्रमाणेच साधकही परमचैतन्य स्वरूप होतो. साधकाला ही किमया सद्गुरूमुळे प्राप्त झालेली असते. साधकाला ही लीला सद्गुरू साध्य करून देतो. आता येथे सद्गुरू जसा स्वतःमध्ये शिष्याला पाहत असतो तसेच आता शिष्यही स्वतःमध्ये सद्गुरूला पाहत असतो. ओवी क्रमांक 69. एवं द्वैतासी उमसो, नेदी ऐक्याशी विसकुसो, सोयरिकाचा अतिसो पोखी तसे. अर्थात असे असले तरीही भौतिक व्यवहाराला पुष्टी मिळून अद्वैताला बाधा येते आणि तेथे द्वैत प्रकट होते. तरीही तेथे आत्मब्रह्म पारमार्थिकाला जराही धक्का लागत नाही. मागील श्लोक क्रमांक 68 मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणी कितीही साक्षात्कारी झाला, सायुज्य मुक्त झाला, संन्यासी योगी झाला तरी त्याला भौतिक व्यवहार पूर्णपणे चुकत नाहीत. त्याला स्वतःच्या अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची सोय करावीच लागते. त्यासाठी कर्म योग करावाच लागतो. अगदी आश्रम मठ चालविला तरीही त्यासाठी कर्मयोग चुकत नाही. कित्येक आश्रमांमधून साधकांमार्फत शेती केली जाते. काही व्यवसाय केला जातो. सद्गुरूंच्या वाङ्मयाचे पुस्तकालय चालविले जाते. योग शिबिर भरविले जाते. आध्यात्मिक सत्संग इत्यादींचे आयोजन केले जाते. अशा उत्तम मार्गाने आश्रमासाठी द्रव्य जमा केले जाते. अर्थात मी येथे दांभिक, ढोंगी, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यामागे लागून आश्रम मठ स्थापून अध्यात्माच्या नावाखाली बाजार मांडून धंदा करणाऱ्या तथाकथित स्वयंघोषित लुटारू बुवाबाजांबद्दल बोलत नाही. अशांना टोळके नेमून त्यांच्यामार्फत भोळ्याबाबड्या साधकांच्या भावनांना हात घालून बसल्या जागी लुबाडायला काही करावे लागत नाही. ते जे काही करतात त्याला कर्मयोग म्हणत नाहीत. अशांचा कोणत्याच योगाशी सुतरामही संबंध नसतो. तथापि ते स्वतःला योगगुरू, अध्यात्मगुरू असे जाहीर करतात. व्यावसायिक पद्धतीने शैक्षणिक संस्था, दवाखाने, अन्नछत्र इत्यादी चालवितात. आश्रम मठांना सरकारकडून कर माफ आहे हे असे धंदे म्हणजे कर न भरणारे कारखाने झालेले आहेत. माऊलींना सांगायचे आहे की अशावेळी अद्वैताला बाधा येते हे सत्य आहे. तेथे द्वैत प्रकट होते. तथापि असे असूनही द्वैत केवळ तात्पुरते, त्या व्यवहारापुरते, तेवढ्यापुरतेच असते. त्यात जराही भौतिक चव नसते, रस नसतो. केवळ नाईलाजाने देहधर्मापुरतेच अद्वैत दूर होते. तथापि त्याची नाळ सदा अध्यात्माला जोडलेली असते. त्यात जराही बाधा येत नाही. ओवी क्रमांक 70. निवृत्ती जया नाव
निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. अर्थात माझ्या सद्गुरूंचे नाव निवृत्ती आहे. निवृत्ती हीच त्यांची शोभा आहे. निवृत्ती हेच त्यांचे राज्य आहे. ते निवृत्ती आहे. निवृत्ती याचा अर्थ भौतिक, संसारिक किंवा आध्यात्मिक अशा एकूणच सर्व वृत्तींपासून दूर असलेला. अशाला कशाचेही आकर्षण नसते. तो सर्वांपासून सर्वतोपरी अलिप्त असतो. अशाला कशाचाही अट्टहास नसतो. भौतिकच काय तर आध्यात्मिक गोष्टींच्याही तो आहारी जात नाही. निसर्गतः नियतीकडून जे जसे जितके जेव्हा प्राप्त असते त्यात तो पूर्ण समाधानी असतो. असे इतपतही जरी मिळाले नाही तरीही ते मिळवावे असे त्याच्या मनातही येत नाही. अशाचे जीवन कसे सहज आणि त्यामुळे ते सुंदर असते. अशाला कसलीही प्रवृत्ती नसते. एखादी गोष्ट प्रकर्षाने सतत करणे, मनात आले की ते साध्य होण्यासाठी काहीही करणे, एखादी गोष्ट करायची नाही असे ठरविले तरीही तीच गोष्ट करणे, कितीही समजावले तरी शेवटी तेच करणे इत्यादीला प्रवृत्ती असे म्हणतात. त्यात त्याने स्वतः ठरविले तरीही बदल होत नाही. हा अशाचा स्वभावच असतो. एखाद्याच्या आईवडिलांनी अपत्याचे नाव काही चांगल्या हेतूने ठेवलेले असते. त्याने मोठेपणी तसे व्हावे अशी त्यांची त्यामागे इच्छा असते. तथापि हे अपत्य त्या नावाला बट्टा लावते. नाव असावे निवृत्ती आणि याने आयुष्यभर प्रवृत्तीने वागावे. अशाचे नाव जरी निवृत्ती असले तरी त्याची शोभा प्रवृत्तीचीच असते. तो त्याच्या प्रवृत्तीपासून तसूभरही मागे हटत नाही. त्याचाच तो अभिमान बाळगतो. त्याचे राज्य प्रवृत्ती असते. त्यासाठी तो झटत असतो. त्यातच रममाण असतो. हे साध्य करताना हातून प्रमाद होतात आणि त्याचाही तो अहंकार बाळगतो. एकाला स्मगलिंग केल्यामुळे तुरुंगवास झाला. याला त्याचे काहीही वाईट वाटले नाही. हे असे चालायचेच अशीच त्याची विचारसरणी होती. तुरुंगामधून बाहेर आल्यावर मागे ज्या चुका झाल्या त्या पुन्हा न करता याचा पुन्हा तोच धंदा सुरू झाला. तुरुंगात इतकेच शिकला की न पकडले जाता स्मगलिंग कसे करावे. शिक्षा होऊन सुधारण्याचे नाव नाही, म्हणजे शिक्षा करण्याच्या मूलभूत हेतूलाच तडा. तथापि असेही घडते की एखाद्या सद्गुरूचा परिसस्पर्श होतो आणि यात आमूलाग्र सुधारणा होते. प्रवृत्तीमधून निवृत्ती साध्य होते. भोगीचा योगी होतो. वाल्याचा वाल्मिकी होतो. हे असे होणे त्याच्यासाठी खूप चांगले असते. निदान येथून पुढे तरी त्याचे जीवन चांगले जगले जाते. जीवनात आनंद फुलतो. माऊली सांगतात की तथापि माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज असे नाहीत. त्यांच्या नावाप्रमाणेच ते प्रत्यक्ष जीवनातही सर्वस्वामधून निवृत्त आहेत. निवृत्ती हीच त्यांची शोभा आहे. तेच त्यांचे वैभव आहे. तीच त्यांची प्रवृत्ती आहे. निवृत्ती हेच त्यांचे राज्य आहे. तेच त्यांचे क्षेत्र आहे. तेच त्यांचे जीवन आहे. ते निवृत्ती आहेत. जन्मतःच, निसर्गतःच, स्वभावतःच निवृत्ती आहेत. यामुळे त्यांना काही एक भौतिक नाव द्यायचे म्हणून निवृत्ती असे नाव दिले आहे. प्रत्यक्षात ते प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोहोंच्याही पार पलीकडे मुक्त आहेत. हरिओम.